वेलकम फ्रेंड्स, आज आपण क्लास 10च्या मॅथ्स पार्ट फर्स्टमधील लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स या पहिल्या चॅप्टरमधील काही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स याचा जनरल फॉर्म बघितलेला आहे। कोणत्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स म्हणायचं, ते कसं ओळखायचं, त्यासाठी कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय व्हाव्या लागतात हे सुद्धा बघितलंय। तसंच आपण मागच्याच व्हिडिओमध्ये एक सायमल्टेनियस इक्वेशन दोन्ही मेथडने सॉल्व सुद्धा करून बघितलं होतं। तर आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक एक्झाम्पल पहिलं जे आहे ते दोन्ही मेथडने सॉल्व करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपलं पहिलं एक्झाम्पल आहे। थ्री एक्स प्लस 2y इज इक्वल टू 29 आणि 5x मायनस y इज इक्वल टू 18 ही दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेली आहेत। सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच दोन इक्वेशन दिलेली असणार आपल्याला आणि ते एकाच वेळी आपल्याला सॉल्व करायचे आहेत। सॉल्व करायचे आहेत म्हणजेच x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत। आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। आता ही इक्वेशन आपल्याला दिलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं काम पहिल्यांदा करायचं, ही दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्यायची आहेत। लिहूया आपण। 3x प्लस 2y इज इक्वल टू 29 हे पहिलं इक्वेशन आहे। 5x मायनस y इज इक्वल टू 18 हे आपलं दुसरं इक्वेशन आहे। त्यांना आपण नंबर देऊन घेऊया। हे आपलं पहिलं इक्वेशन आणि हे आपलं दुसरं इक्वेशन आहे। आता पहिल्या मेथडने आधी आपण जाऊया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही मेथड बघितले आहेत। त्यापैकी पहिल्या मेथडमध्ये आपण काय करत होतो, तर दोन्ही इक्वेशन्समध्ये जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत, त्यांचे कोइफिशियंट बघत होतो। कोइफिशियंट म्हणजेच हे जे नंबर्स आहेत 3x 5x किंवा 2y आणि इथे काही नाही आहे म्हणजे इथे 1 आहे। मग हे आपण आधी बघत होतो, ते जर सेम आहेत का हे आधी चेक करत होतो आणि सेम नसतील तर ते सेम कसे आणता येतील, जेणेकरून ते पुढे कॅन्सल होऊन आपल्याला एका कुठल्या तरी व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल। याच्यासाठी आपण आधी कोइफिशियंट चेक करूया। आता इथे बघा 3x पहिल्या इक्वेशनमध्ये 3x आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये मात्र 5x आहे, म्हणजे हे सुद्धा वेगवेगळे आहेत। तसंच इथे 2y आणि इथे काही नाही आहे म्हणजे 1 म्हणजे 1y आहे, म्हणजे 2 आणि 1 हे सुद्धा कोइफिशियंट वेगवेगळे आहेत। जर वेगवेगळे असतील तर हे आपल्याला सॉल्व करता येणार नाही। त्यासाठी आपण हे कोइफिशियंट सेम आणले पाहिजेत। मग आता हे कसे आणायचे, मागच्या व्हिडिओमध्ये त्या एक्झाम्पलमध्ये आपण एका इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं होतं। तसंच आता आपल्याला इथे इक्वेशन 2 कडे बघायचं आहे। बघा, इथे काहीच नाही आहे, काही नाही आहे म्हणजे इथे 1 आहे। मग इथे आपल्याला वरती पहिल्या इक्वेशनमध्ये जसं 2 आहे त्याप्रमाणे इथे 2 आणता येणं सोपं आहे। म्हणून इथे 2 कसं आणता येईल, तर जर या पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपोआपच 2y येणार आहे। वरती प्लस 2y आणि खाली मायनस 2y आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, आपोआपच हे दोन्ही कॅन्सल होऊन आपल्याला पहिल्यांदा x ची व्हॅल्यू इथे काढता येणार आहे। त्याच्यामुळे आता आपण लिहूया, इथे काय करतोय, पहिल्यांदा आपण मल्टिप्लाय करणार आहे दुसऱ्या इक्वेशनला। त्याच्यामुळे लिहूया मल्टिप्लाइंग both sides of equation second by 2 म्हणजे आपण काय करतोय, दुसऱ्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना 2 ने मल्टिप्लाय करतोय। आता करूया आपण, काय होणार, 5 दुणे 10 मायनस इथे 2y येणार आहे, इथे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे। 2y इज इक्वल टू 18 दुणे 36 हे झालं आपलं तिसरं इक्वेशन। बघा काय मिळालं आपल्याला, 10x मायनस 2y इज इक्वल टू
36 हे झालं आपलं तिसरं इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे तर पहिलं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन यांची जर आपण ॲडिशन केली तर आपोआपच हे +2y आणि -2y एकमेकांना कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला xची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणून लिहूया नाऊ लेट अस ॲड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. पहिलं आणि तिसरं इक्वेशन आता आपण ॲड करूया, बघूया. त्याच्यासाठी व्यवस्थित लिहून घेऊया. पहिलं इक्वेशन 3x + 2y = 29 आणि आपलं तिसरं इक्वेशन 10x - 2y = 36. यांच्यामध्ये आपण काय करतोय ॲडिशन करतोय. आता करूया आपण ॲडिशन. इक्वेशन्स लिहून घेताना नेहमी नंबरच्या खाली नंबर आणि व्हेरिएबल्सच्या खाली व्हेरिएबल्स आले पाहिजेत, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित ॲडिशन करता येणार आहे. आता हे लगेचच आपल्याला समजतंय की +2y आणि -2y एकमेकांना कॅन्सल झालेत. तर 10 आणि 3 13. 13x = इथे किती होणार आहे बघा 29 + 36 65. आता आपण xची किंमत काढूया. देअरफॉर x = 65 / 13 म्हणजे xची किंमत किती येते x = 5. ही मिळाली आपल्याला पहिली xची किंमत. आता एकदा का एका व्हेरिएबलची किंमत मिळाली की दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढणं सोपं आहे. आता आपण काय करूया हीच xची किंमत आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत त्यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. मग काय करूया आपण त्यातल्या त्यात दुसरे इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठे नंबर्स नाही आहेत, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये पुट करूया. त्याच्यासाठी दुसरे इक्वेशन आधी लिहून घेऊया. काय आहे दुसरे इक्वेशन 5x - y = 18. मग xच्या जागी आपल्याला आता काय घालायचं आहे 5 घालायचं आहे, म्हणजे 5 × 5 - y = 18. देअरफॉर 5 × 5 25 - y = 18. देअरफॉर आता आपण काय करूया हे -y आहे तिकडे गेल्यावर +y होईल आणि हे 18 इकडे प्लस आहे इकडे आल्यावर डाव्या बाजूला -18 होणार आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता हे -y इथेच ठेवून या 25ला इकडे न्यायचं मायनस. पण त्यापेक्षा आपण काय करूया सोपं होईल अजून, तर या -yला तिकडे नेऊया आणि 18ला इकडे आणूया. म्हणजे कसं 25 - 18 = y. म्हणजेच काय होईल आता देअरफॉर y = 25 - 18 किती होतात 7. देअरफॉर y = 7. म्हणजे ही आली आपली किंमत yची. देअरफॉर आता सोल्युशन लिहूया x, y = xची किंमत आहे 5 आणि yची किंमत मिळाली आपल्याला 7 इज द सोल्युशन. हे आपल्याला मिळालेलं आहे सोल्युशन. या दोन्हीच्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. आता ही झाली एक मेथड. या एका मेथडने आपण हे सॉल्व केलं. आता एकदा हेच इक्वेशन आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व करून बघूया आणि त्यातून तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्यानुसार तुम्ही एक्झाम्पल्स सोडवू शकता. आता दुसरी मेथड आपण बघूया. आता हेच सेम एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडने पण सॉल्व करून बघूया. याच मेथडला सबस्टिट्यूशन मेथड असंही म्हटलं जातं. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिल्यांदा ही दोन्ही इक्वेशन आपण एकाखाली एक लिहून घेऊया. बघा 3x + 2y = 29. मग असंच एक्झाम्पल आहे तीच दोन इक्वेशन घेतलेली आहेत. 5x - y = 18. ही दोन्ही इक्वेशन आपण लिहून घेतली आहेत. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया आणि याला सेकंड इक्वेशन. आता आपण मागच्या मेथडमध्ये काय करत होतो तर कोएफिशियंट बघत होतो आणि ते सेम आणण्यासाठी आपण कुठल्या तरी एका इक्वेशनला कुठल्या तरी नंबरने मल्टिप्लाय करत होतो. पण आता या मेथडमध्ये तसं नाही आहे करायचं. तर या मेथडमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे एका कुठल्याही व्हेरिएबलची किंमत
दुसऱ्या व्हेरिएबलच्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये पहिल्यांदा आपल्याला लिहून घ्यायचे. म्हणजेच कसं, आता त्यातल्या त्यात या दुसऱ्या इक्वेशनमध्ये नंबर्स खूप मोठे नाही आहेत, म्हणून आपण काय करूया, यामध्ये आता इथे वायला कुठलाच कोएफिशियंट नाही आहे, त्याच्यामुळे आपण वायची किंमत एक्सच्या टर्म्समध्ये लिहू शकतो. म्हणजेच आता त्यासाठी आपण आधी लिहूया. काय करतोय आपण, लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ वाय in terms of x from equation second as. काय करतोय आपण, y ची व्हॅल्यू लिहितोय कशाच्या टर्म्समध्ये, x च्या टर्म्समध्ये. कुठल्या इक्वेशनवरून, तर सेकंड नंबरच्या आपल्या इक्वेशनवरून आपण लिहिणार आहे. मग कशी येणार ती व्हॅल्यू बघा. त्याच्या आधी दुसरं इक्वेशन लिहून घेऊया. काय आहे, 5x - y = 18. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजेच इथे y हे आपण तसंच ठेवूया, -y = 18. हे 5x तिकडे गेल्यावर -5x होणार आहे. आता हे मायनस साईन आहे, इथे yला मायनस साईन आहे, ते आपण काय करूया, चेंज करूया, इथे प्लस करायचं आहे. म्हणजेच काय होईल, आपलं इथे 18 मायनस होणार आणि हे -5x येते +5x होणार आहे. म्हणजेच कसं, y = -18 + 5x, कारण आपण साईनच चेंज केलं. पण आता हे थोडंसं आपण वेगळं लिहूया. कसं, y = 5x आधी लिहूया -18, म्हणजे ही आली आपली y ची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्समध्ये आणि इक्वेशनच्या रूपात. याला इक्वेशन नंबर 3 म्हणून आपण नाव देऊया. आता काय करायचं आहे, ही जी y ची व्हॅल्यू आहे ही आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची आहे. फर्स्टमध्ये का, तर ही जी व्हॅल्यू आपण काढली आहे ती सेकंड इक्वेशनवरूनच काढली आहे, त्याच्यामुळे आता ही आपल्याला कुठे पुट करावी लागेल, तर फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करावी लागेल. तर करूया, त्याआधी लिहूया, सबस्टिट्यूटिंग धिस व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशनमध्ये आपण पुट करतोय, त्यासाठी पहिलं इक्वेशन लिहून घेऊया. पहिलं इक्वेशन आहे 3x + 2y = 29. हे आपलं आहे फर्स्ट इक्वेशन. आता आपल्याला y ची किंमत काय घालायची आहे, 5x - 18. तर घालूया, 3x तसंच राहील, देअरफॉर 3x + 2 × कंसात लिहूया हे 5x - 18 = 29. देअरफॉर 3x प्लस 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, 5 × 2 = 10 - 18 × 36 = 29. आता यांची बेरीज होणार आहे 10 आणि 3 3x आणि 10x, त्याच्यामुळे 13x - 36 = 29. देअरफॉर 13x = 29. हे -36 तिकडे गेल्यावर +36 होणार आहेत. देअरफॉर 13x = 29 आणि 36 65. देअरफॉर x = 65 / 13. म्हणजे मगासारखंच हे आलेलं आहे, मागच्या मेथडने सुद्धा असंच आलं होतं. देअरफॉर x = आपली किंमत येणार आहे 5. मागच्या सुद्धा मेथडने एक्सची किंमत 5 आली होती. आता आपण y ची किंमत काढणार आहोत. त्यासाठी आता ही जी व्हॅल्यू आहे एक्सची, ही आता आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून काढू शकतो. तर त्यातल्या त्यात बघा, हे जे आपण y ची किंमत जी काढली होती एक्सच्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये, तर हे पण आता ही एक्सची किंमत या yच्या व्हॅल्यूमध्ये पुट करूया, म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण ही पुट करूया. त्याआधी लिहूया, काय करतोय आपण, सबस्टिट्यूटिंग x = 5 इन इक्वेशन नंबर 3. तिसऱ्या इक्वेशनमध्ये आपण पुट करणार आहे. तर त्यासाठी तिसरे इक्वेशन काय आहे, म्हणजेच आपली y ची व्हॅल्यू काढली होती एक्सच्या टर्म्समध्ये इक्वेशनच्या रूपात, 5x - 18 ही आपली y ची व्हॅल्यू आहे, किंवा हे थर्ड इक्वेशन आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथे काय घालायची, 5. देअरफॉर y = 5 × 5 - 18,
y इज इक्वल टू 25 मायनस 18. देअरफॉर y इज इक्वल टू 7. म्हणजे इथे सुद्धा y ची किंमत आपली 7 आलेली आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 7 इज द सोल्युशन. हे आपलं काय मिळालेलं आहे आपल्याला सोल्युशन. म्हणजे कुठल्याही मेथडने जा दोन्हीच्या व्हॅल्यूज सेमच येणार आहेत. आपण पहिल्या मेथडने सुद्धा काढलं होतं, तुम्हाला आठवत असेल तेव्हा सुद्धा x ची किंमत आपली 5 आली होती आणि y ची 7 आली होती. त्यामुळे दोन्ही मेथड चांगले आहेत. पण या दुसऱ्या मेथडमध्ये काय करावं लागतंय, आधी आपण y ची व्हॅल्यू काढून घेतोय एका इक्वेशनच्या रूपामध्ये एक्सच्या टर्म्समध्ये आणि ती व्हॅल्यू नंतर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करतो. एक्सची किंमत मिळते, त्यानंतर ती एक्सची किंमत आपण एका इक्वेशनमध्ये पुट करतो आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते. मात्र आपण पहिल्या मेथडमध्ये काय करत होतो तर तिथे आपण दोन्ही आधी व्हेरिएबल्सचे कोइफिशियंट बघत होतो. ते जर सेम नसतील तर ते सेम आणण्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल हे बघतो आणि त्यानंतर त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही होत असेल जेणेकरून ते कॅन्सल होत असेल आणि आपल्याला कुठल्याही एका व्हेरिएबलची किंमत मिळत असेल ते बघतो. आणि एकदा का एका व्हेरिएबलची किंमत मिळाली की ती आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून दुसऱ्याची आपण व्हॅल्यू काढू शकतो. दोन्ही मेथड चांगल्या आहेत, पण तुम्ही आधी सॉल्व करून बघा. मुद्दामच त्यासाठी मागच्या व्हिडिओतली सुद्धा इक्वेशन्स आणि या व्हिडिओतली ही 2 इक्वेशन्स म्हणजे हे सायमल्टेनियस इक्वेशन मी दोन्ही मेथडने सॉल्व करून दाखवलेलं आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्याने तुम्ही ती सॉल्व करू शकता. कोणत्याही एकाच मेथडने सॉल्व करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही जी सोपी वाटते त्यानुसार करा. हे तर इक्वेशन आपण सॉल्व केलंच, पण जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो आधी बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ लवकर समजेल. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशनचंच, पण ते जरा वेगळं आहे. त्याच्यामुळे याचा पुढचा व्हिडिओसुद्धा मिस करू नका. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं हे बघणार आहोत. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा मिस करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.